नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल। तर आज मी तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत साबुदाणा वडे कसे बनवायचे तर खूप साऱ्या टिप्स सहित सांगणार आहे। तर साबुदाणा वडे हे तळताना कशामुळे फुटतात, साबुदाणा किती भिजवायचा, त्याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं, साबुदाणा किती घ्यायचा, बटाट्याचं प्रमाण किती घ्यायचं, तर मी अगदी सविस्तर टिप्स सांगितलेले आहेत। भरपूर अशा टिप्स सहित रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा। तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। आता इथं बघा, सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। आता तुम्हाला साबुदाणा वडे किती बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही साबुदाणा घेऊ शकतात। आता इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हे साबुदाण्याला कसं पावडर वगैरे लावलेली असते, तर ते आपल्याला धुवून काढायचे आहे। त्याच्यामुळे काय करायचं, साबुदाणा हा आपल्याला खळखळ असा 2 पाण्याने धुवून काढायचा आहे। तर पाहू शकतात बघा, याच्यामध्ये जी पावडर लावलेली असते त्याचं बघा, त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो, तर तो पाण्यात असा धुवून निघून जातो। आता 2 पाण्याने आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा। आता इथं बघा, 2 पाण्याने साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता साबुदाणा भिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल एवढंच घालायचं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही। अगदी साबुदाण्याच्या वरती 1 इंच पाणी आपल्याला घालायचं आहे। आता इथं बघा, मी पाणी घातलेलं आहे साबुदाणा भिजण्यापुरतं आणि हा आपल्याला जवळपास 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे। आता इथं 5 ते 6 तास झालेला आहे। जर तुम्हाला जर तुम्ही रात्रभर जरी साबुदाणा भिजवून जरी घेतला ना तरी सुद्धा चालतं। संध्याकाळी झोपताना साबुदाणा जेवण वगैरे झाले की भिजत घालायचा आणि सकाळी साबुदाणे वडे बनवायचे नसले ना तर तुम्ही अगोदरच भिजू घातला तरी सुद्धा चालेल। आता साबुदाणा बघा, बोटावर असं दाबून बघायचा तर एकदम मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे। आता आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता, तर तो भिजल्यानंतर त्याच वाटीने 2 वाट्या साबुदाणा होतो। आता इथं बघा, आपण याच वाटीने साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घातला होता, तर त्याच वाटीने बघा 2 वाट्या साबुदाणा भिजून झालेला आहे। आता आपल्याला इथं काय करायचं आहे, हा साबुदाणा बघा, सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हा साबुदाणा काय करायचा आहे, जो हाताचा जो हा भाग असतो, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं आपल्याला हा साबुदाणा काय करायचा, असा थोडा थोडा रगडून घ्यायचा आहे। ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे। याने काय होईल, आपण जे साबुदाणा वडे बनवणार आहोत म्हणजे तळताना साबुदाणा वडे जे तेलात तळताना फुटतात की नाही, तर त्याच्यासाठी ही सर्वात सिक्रेट गोष्ट आहे। जर तुम्ही ही सिक्रेट गोष्ट म्हणजे ही जर पद्धत नाही ना वापरली, तर मग काय होईल, साबुदाणे वडे तेलामध्ये तळताना ते फुटले जातात। तर 101% हे साबुदाणा वडे फुटतात। तर त्याच्यासाठी आपल्याला ही सर्वात महत्त्वाची टिप्स इथं वापरायची आहे। आता इथं साबुदाणा बघा, असं केल्याने काय होतं, साबुदाणा जो असा फुगलेला असतो म्हणजे भिजलेला असतो, तो अर्धवट असा हा रगडला जातो। आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बघा, एकदम म्हणजे असे मध्यम आकाराचे, जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही, एकदम मध्यम आकाराचे 2 बटाटे। तर हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढली आणि हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। आता इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला एक वाटण हिरव्या मिरचीचं तयार करायचं आहे। तर इथं 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला हा जो मिरचीचा रगडा आहे की नाही, तर तो हा साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालायचा। आता बरेच जणी काय करतात, तर मी बरेच रेसिपी पाहिलेल्या आहेत साबुदाणा वड्याच्या, तर बरेच जणी काय करतात, त्याच्यामध्ये आलं, कुठं कोथिंबीर, कुठं जिरे वगैरे असं वापरतात। तर जिरे, कोथिंबीर, आलं हे उपवासाला चालत नाही, आमच्याकडे तर चालत नाही। जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही वापरू शकतात। तर आमच्याकडे उपवासाला फक्त तिखट आणि मीठच वापरलं जातं। तर बघा इथं आणि थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आपले वडे जे आहेत, तर वड्याला चांगला कलर येण्यासाठी आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ। आता इथं बघा, मस्त असं आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। एकदम असा बघा गोल असा गोळा करून घ्यायचा आहे। आता हे कसं चिकट असल्यामुळे बघा, ताट थोडंसं असं हे ओलसर राहिलेलं आहे आणि हे थोडंसं मिश्रण चिकट होतं, हाताला चिटकतं।
त्याच्यासाठी थोडंसं तूप घ्यायचं आणि हाताला तूप लावून आपल्याला ते छान असं मळून घ्यायचं आहे. आता इकडे गॅस सुरू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर बघा तेल गरम होईपर्यंत बघा आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. आता वडे बनवताना काय करायचं, आता आपण उपवासाचे साबुदाणे वडे म्हणजे बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला तळण्यासाठी तुम्हाला शेंगदाणा तेल वापरायचं आहे किंवा शेंगदाण्याच्या तेलाच्या ऐवजी जर तुम्ही तूप वापरलं तर अगदी म्हणजे उत्तमच आहे. आणि बघा हे वडे बनवताना हाताला चिकटू नयेत म्हणून काय करायचं, थोडंसं तूप आपल्या हाताला लावून घ्यायचं आणि एकदम असा गोल थोडासा गोळा घ्यायचा मिश्रणाचा, साबुदाण्याचा आणि बटाट्याच्या जो मिश्रणाचा गोळा आहे तर तो थोडासा घ्यायचा, गोल गरगरीत करायचा आणि अगदी हाताने आपल्याला थोडासा असा प्रेस करायचा म्हणजे दाबायचा, की बघा लगेच असे वडे म्हणजे बनवून तयार होतात. तर मी 2 वडे तुम्हाला बनवून दाखवले आहेत. आता त्याच पद्धतीने बघा राहिलेल्या मिश्रणाचे सेम पद्धतीने वडे बनवून घेते. अगदी बनवायला खूप सोपे आहेत, झटपट बनतात. तुम्हाला उपवास जर असेल ना तर तुम्ही जर पूर्वतयारी अगोदर करून ठेवली तर जेव्हा तुम्हाला खायचे आहेत तेव्हा तुम्ही झटकीपट हे अगदी 5 मिनिटात तुम्ही तळून म्हणजे खाऊ शकतात. बघा इकडे तेल कडकडीत असं छान गरम म्हणजे कडकडीत गरम झालेलं आहे. इकडे एक ताट घेतला आहे, ताटात एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि झारे लागणार आहे तळण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे चांगलं. आता काय करायचं आहे, आता आपण तेलामध्ये वडे सोडताना गॅस हा आपल्याला थोडा वाढवायचा आहे. कारण कसं आपण सुरुवातीलाच वडे तेलामध्ये सोडत आहोत आणि नंतर आपल्याला थोडासा कमी करायचा आहे. म्हणजे जास्त पण कमी करायचा नाही. जास्त जर कमी तुम्ही गॅस केला ना तर मग हे वडे आपले तळताना काय होतील, जास्त तेलकट होतील. त्याच्यासाठी आपल्याला गॅस हा जास्त कमी करायचा नाही आणि जास्त वाढवायचा पण नाही. मध्यम गॅसवरच आपल्याला हे चांगले खरपूस रंगाचे होईपर्यंत, कुरकुरीत आणि असे चांगले कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे साबुदाणा वडे तळून घ्यायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स इथे एक वापरायची आहे, ती म्हणजे साबुदाणे वडे आपण हे वडे तेलामध्ये तळण्यासाठी सोडले की लगेच आपल्याला पलटी करायची घाई अजिबात करायची नाही. नाहीतर मग ते खाली चिटकतील आणि झाऱ्याला पण चिटकतील. तर काय करायचं, साबुदाणे वडे तेलामध्ये सोडले की ते खालची बाजू तळली की ती काय होते, आपोआपच ते वडे वरती तेलात तणगून येतात. तर तेव्हा ते आपल्याला पलटी करायचे आहेत आणि एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत बनतात. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला सुरुवातीला पलटी करायची घाई करायची नाही. अगदी 2 मिनिट 1-2 मिनिट आपल्याला पलटी करायची नाही आणि एकदा पलटी केले की नंतर दुसरी बाजू पटकन तळल्या जाते. तर इथं पाहू शकता तिथं वडे काय खरपूस रंगाचे मस्त कलरफुल असे तळून झालेले आहेत दोन्ही साईडनी. तर चला आता हे काढून घेऊया. टिश्यू पेपरवर टाकायचे म्हणजे कसं जो तेलकटपणा असतो वड्यांमध्ये तर तो निघून जातो. आणि बघा सेम पद्धतीने आता बाकीचे राहिलेले वडे मी याच पद्धतीने तळून घेते. आता मी सुरुवातीला तेलामध्ये 3च वडे तळून दाखवले होते. आता मी या बॅचमध्ये बघा जवळपास 7 वडे तेलामध्ये सोडलेले आहेत. आता तुम्ही म्हणताल की एकदाच एवढे कसे तळता येतील, तर खूप म्हणजे सोपं आहे. काहीच त्याला म्हणजे काही हरकत नाही. तुम्ही कढई मोठी आहे, तेल जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही किती जरी सोडले ना तेलात तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला सुरुवातीला तेलात सोडले की 2 ते 3 मिनिट आपल्याला पलटी करायची घाई करायची नाही. आणि जे थोडेफार चिटकलेले असतात तर ते आपल्याला झाऱ्याच्या साईडने सहाय्याने काय करायचे आहेत, ते असे दाबायचे की पटकन ते चिटकलेले पटकन निघले जातात. अगदी पाहू शकतात बघा काय सुटसुटीत असे म्हणजे झालेले आहेत मोकळे मोकळे. हे मी किती 7 वडे टाकलेले आहेत तरी पण खूप छान असे तळलेले आहेत. तर आहे की नाही रेसिपी सोपी. तर आता उद्या आषाढी एकादशी आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा ही साबुदाणा वड्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आणि कुरकुरीत खुसखुशीत लागतात. तर एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी बघा. जर तुम्हाला आवडली असेल ना प्लीज एक लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा वडे बनवून बघा. अजिबात तेलात कसलेच वडे तेलात तळताना फुटत नाहीत. तर एकदा नक्कीच ट्राय करा. रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा
आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला मी ज्या अशा यूट्यूबला रेसिपी अपलोड करते अगदी झटपट बनणाऱ्या, कमी साहित्यात कमी मेहनतीत रेसिपी अपलोड करत असते, तर ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील। आता इथं बघा ताटामध्ये साबुदाणे वडे, त्याच्यासोबतच हिरवी मिरची आणि त्याच्यासोबतच तुम्ही हे वडे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण सर्व करू शकतात। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा।